कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात. उपसभापती डॉक्टर नीलमताई गुर्हे. नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात बैठक. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशविदेशातून महिला भाविक येतील. या महिला भाविकांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गुर्हे यांनी दिल्या. नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात डॉक्टर गुर्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी नाशिक विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरीश सहाय, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, नाशिक ग्रामीण, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, नाशिक शहर, नियोजन विभागाचे सहसंचालक योगेंद्र चौधरी, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते. तर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे धुळे, महेश्वर रेड्डी जळगाव, श्रवण दत्त नंदुरबार, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी अहिल्यानगर हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते. उपसभापती डॉक्टर गुर्हे म्हणाले की आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिला भाविकांची संख्या मोठी राहील. या पार्श्वभूमीवर महिलांच्या संरक्षणासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात. महिलांसाठी मदत केंद्रे, हिरकणी कक्ष, स्वच्छतागृहांची सुविधा असावी, तसेच दिव्यांगांसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असेही उपसभापती डॉक्टर गुर्हे यांनी सांगितलं. महिला अत्याचाराच्या घटनांच्या प्रतिबंधासाठी तालुका स्तरावर भरोसा सेल कार्यरत असतात. ज्या तालुक्यामध्ये भरोसा सेल नसेल तेथे जिल्हास्तरीय भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधावा. कौटुंबिक संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांसमवेत नियमितपणे बैठका घ्याव्यात. पती-पत्नीत समेट झाल्यानंतर या कुटुंबाच्या संपर्कात राहावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार गृहभेट करावी. अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी उपाययोजना कराव्यात. त्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाची मदत घ्यावी. पोक्सो कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील पीडितेचे समुपदेशन करावे. रेल्वे प्रवासात महिलांशी निगडीत काही अप्रिय घटना घडू नये. अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे व पोलीस दलांनी नियमितपणे संवाद साधावा. दक्षता समिती, नागरी हक्क संरक्षण समितीच्या बैठकांमध्ये महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी रिक्षा, शालेय बसची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नियमितपणे तपासणी करावी. तसेच महिला अत्याचाराच्या घटनांचा सखोल तपास करून दोष सिद्धीचे प्रमाण अधिक वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असंही त्यांनी सांगितलं. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री कराडे यांनी सांगितले की विभागातील 5ही जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस दलाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी ड्रोनची मदत घेण्यात येत आहे. ठिकठिकाणी कारवाई करून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलीस अधीक्षक श्री धिवरे, श्री दत्त, श्री रेड्डी, श्री मिरखेलकर, श्री कलबुर्गी, श्री चव्हाण यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलातर्फे सुरू करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. आज नाशिक पोलीस महापरिक्षेत्र म्हणजे नाशिक IG या स्तरावरती मी माननीय श्री दत्ता कराळे आणि धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर या सगळ्या पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली. त्या बैठकीला कुंभाच्या संदर्भात सुरक्षेचे मुद्दे असल्यामुळे इथले जे विशेष अधिकारी आहेत, उपअधिकारी, त्यांना श्री सहाय हे सुद्धा त्याला उपस्थित होते. आणि त्याच्यामध्ये कुंभाचं नियोजन होत असताना आत्तापर्यंत जे याच्यापूर्वी आम्ही निवेदनं दिलेली आहेत त्याची काय कार्यवाही झाली याबद्दल माहिती प्रत्यक्षामध्ये मी घेतली. तसंच सर्व प्रकारचे लोक, पर्यावरणवादी, वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी, नव्याने निर्वाचित असणारे नगरसेवक या सगळ्यांच्या बैठका प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेऊन काय काय उपाययोजना केली आहे त्याची माहिती घ्यावी अशा मी सूचना दिल्या. त्याखेरीज पोलिसांना लागणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत त्यासोबत आपण मतिमंद, निराधार, अपंग, तसं दृष्टीहीन असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्येष्ठ नागरिक असे अनेक लोक त्याला येत असतील तर त्यांच्या माहितीच्या दृष्टिकोनातून आपण काय काळजी घेतलेली आहे याच्या पुस्तिका लवकर प्रकाशित कराव्यात. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी महिला अत्याचाराचा निपटारा नीट व्हावा म्हणून भरोसा सेल पोलिसांचा आणि कौटुंबिक संरक्षण अधिकारी जिल्हास्तरीय त्याचा समन्वय ठेवून परत परत वेगवेगळ्या कोर्टांमध्ये जे महिलांना जावं लागतं तर त्याचं प्रमाण कमी करून न्यायाची संख्या वाढवता येईल. ज्या मुलींवरती अत्याचार झालेले आहेत तर त्यांना साक्षीदार संरक्षण कायद्याच्यानुसार संरक्षण मिळवून देणं, त्याचबरोबर मनोधैर्य योजनेचे उर्वरित पैसे निकाल लागल्यावरती त्या मुलींना मिळतील की नाही हे बघणं, ज्या मुली घरामधून पळून गेलेल्या आहेत त्या परत आल्यावरती त्या परत का पळून जातात याचा अभ्यास करणं, पॉक्सोच्या मुलींच्यासाठी रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेणं, अशा अनेक सूचना आम्ही पोलिसांना दिल्या. त्याचबरोबर पोलिसांना नोटीस देऊन जर का त्यांना काम करत असताना या संदर्भामध्ये काय सुधारणा केल्या तर दोषसिद्धीचं प्रमाण वाढवता येईल
आणि जे दोषसिद्धीचं प्रमाण वाढण्याबरोबर डिटेक्शनचं प्रमाण 90-100% नवीन BNSमुळे झालेलं आहे, ते स्वागतार्ह आहे. अशा प्रकारे मी पोलिसांना त्यांच्या कामाच्यामध्ये शुभेच्छा आणि प्रोत्साहितही केलं. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.